मित्रांनो, फिरता सातारकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील मांडवे या गावात आहोत आणि आज आपण मांडवे या गावात एक डोंगरात असं एक जागृत देवस्थान आहे ते. तर त्या देवाचं म्हणजे देवीचं स्थान आहे ते, माकडजाई देवी असं नाव आहे. तर ते एक जागृत देवस्थान आहे आणि त्याची भरपूर असा इतिहास आहे सांगण्याजोगा. पण आपण तिथं जाऊन ते एक्सप्लोर करणार आहोत. पण आपण आता सध्या त्याच रस्त्याला आहोत, मानेवाडी म्हणून आहे गाव, आपण त्या रस्त्याला आहोत. तर जाता जाता आपल्याला एक कॉर्नरला आपण थांबलो आहे. तर या कॉर्नरला हे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की मांडवे गाव आणि धरण पण दिसतं आपल्याला. आणि मांडवे गावचं असं वैशिष्ट्य आहे की या गावाला तिन्ही बाजूनी असं एक छानसा डोंगर, सह्याद्रीचा डोंगर म्हणावा असं एक लावलेलं आहे आणि छोटंसं एक गाव वसलेलं आहे आणि त्याला पुढं धरण पण आहे. म्हणजे चारही बाजूनी म्हटलं तर असं मस्त वातावरण आहे, अशी हिरवळ सगळी टोटली अशी, आणि पावसाळ्यात फिरण्याजोगं पण मस्त असतं. आणि आता हा रस्ता आहे तो प्रत्येक वाड्या आहेत, छोट्या छोट्या वाड्या, तर त्या वाड्या करून आपण मानेवाडीत पोहोचलो की माकडजाई देवस्थान आपल्याला मिळतं. तर आपण आता माकडजाई देवस्थानाकडे जाऊया, चला. तर मग मस्त असा नजारा आहे मित्रांनो, पाहू शकता. आता झाडे वाळलेली आहेत पण पावसाळ्यात एक नंबर असं वातावरण असतं, हे एकदम छान असं वातावरण. आणि या डोंगरात खूप सारे प्राणी पण आहेत, मोर वगैरे. गावात भरपूर आवाज सारखा येत असतोय, अशी वेडी वाकडी वळणं पण आहे इकडे. मित्रांनो, आता आपण भैरवगड ग्रामपंचायत पिरेवाडी यातला एक भाग पिरेवाडी गावामध्ये आलो आहोत. छोट्याशा गाव असतात हे बघू शकता आपण. पिरेवाडी एक छोटंसं गाव आहे. मित्रांनो, आता आपण पिरेवाडीपासून थोडंसं पुढं आल्यावर हे एक छोटंसं एक गाव लागतं, टोळेवाडी म्हणून आहे. आपण पाहू शकता हे गाव आलं आहे. मित्रांनो, आता आपण भैरवगडच्या हद्दीमध्ये आहे आणि आपल्याला आता पिरेवाडी लागली होती. त्यानंतर हे टोळेवाडी एक छोटेसं गाव लागतं. तर आपण या गावात असं वैशिष्ट्य आहे की तिथं आपल्याला तो कडा दिसतोय, त्या कड्यावर भैरवाचं एक मंदिर आहे. आणि तो कडा म्हणजे तो एक असं पठार लेवलचा कडा आहे तो, आणि कमीत कमी 5 किलोमीटरचा हा कडा असेल. आणि इथून पायवाट आहे जायला तिथं, आणि तिथंच त्या कड्यापाशी एक चंद्राकारासारखं डोंगरातच होल पडलेला आहे. आणि आता तो आपल्याला दिसणार नाही, पण तो मांडवे गावातून आपल्याला स्पष्ट दिसतो. आणि जुन्या काळातल्या लोकांचे असं म्हणे आहेत की तिथं तो होल पडलाय कारण की हत्ती गेला आणि शेपूट अडकला, असे गावचे लोक असं म्हणतात, मांडवे गावचे किंवा इथले लोक म्हणतात. आणि या गावचं वैशिष्ट्य, टोळेगाववाडी गावचं असं वैशिष्ट्य आहे की इथं एक आड आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली आड आहे. तर तिथं कंटिन्यू 24 तास पाणी असतं. तर आपण ते पण तुम्हाला दाखवूया या. तर हे महादेवाचं मंदिर दिसतंय आपल्याला, आपण पाहू शकता. शिवकालीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतं, महादेवाची पिंड वगैरे आहे. येथील गावचे लोक सांगतात की हे पांडवकालीन मंदिर आहे आणि आपण पाहू शकता की खूप जुनं असं मंदिर आहे. आणि आज जे गाभाऱ्याची शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते त्याच्या बरोबरच खालून एक पाण्याचा झरा गेला आहे आणि तो झरा आडामध्ये जाऊन मिळतो. मी तुम्हाला हेही दाखवायचा प्रयत्न करतो की तो झरा कसा आला आहे ते. तर मित्रांनो, आपण बघू शकता की हाच तो आडा आहे आणि खाली आपण पाहू शकता की एकदम स्वच्छ असं पाणी आहे. आणि हीच ती जागा आहे जिथून शंकराच्या पिंडी खालून बरोबर पाणी आलेलं आहे. आणि हेच मंदिर वरती आपण पाहू शकता. मित्रांनो, आता आपण भैरवगड येथे आहोत आणि भैरवगडचा तुम्हाला मी कडा, भैरवगड मंदिराचा कडा तर दाखवला, पण तो खूप वरती आहे आणि आपल्याला आज तिथं जायला जमणार नाही. पण आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण तिथला व्लॉग करूया, कारण वेळ पण झालेला आहे. पण आपण माझ्या मागे पाहू शकता की मांडवे धरण पण पाहू शकता. आता तुम्हाला ते कमी दिसते कारण ते मोठं खूप धरण आहे, पण मागच्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे पाणी साठा मुबलकच आहे. पण या धरणावर इथलं पंचक्रोशीत पाणी सगळीकडे पाणी पुरवठा होतो.
मांडवी गाव म्हणा, निनामगाव सगळीकडे पाणी पुरवठा होतो. आणि हे जे आजूबाजूला डोंगर वगैरे आपण पाहू शकता, हे एक सह्याद्रीचा भाग आहे. इथं भरपूर पाऊस वगैरे खूप असतो आणि ह्या सगळ्या इथल्या डोंगरातलं पाणी वगैरे सगळा साठा असतो तो ह्या धरणात जाऊन मिळतो. अतिशय पावसाळ्यात इथं असं महाबळेश्वर म्हणा, पाचगणी म्हणा यासारखं इथं वातावरण पण असतं, धबधबे असतात. पण काही लोकांना असं इथं माहीत नाही की नक्की इथं काय काय फिरायला आहे. पण ज्यावेळी पावसाळा पण होईल त्यावेळी मी इथला व्लॉग करेन, तुम्हाला दाखवेन इथे धबधबे सगळे एक्सप्लोअर करेन. आणि खूप असं मस्त वातावरण आहे. आपण आता मानेवाडी गावात जस्ट एंट्री केली आहे. आपण हे मानेवाडी पण गाव पाहू शकता. अतिशय सुंदर असा नजारा आपण पाहू शकता. महाबळेश्वर सारखा नजारा दिसतोय हा. इथल्या लोकांना हा नजारा पाहून एकदम मस्तच दिवस असायचे दररोज. तर आपण चला तर आपण आता माकडजाई देवस्थानाकडे जाऊया. इथून कच्चा रस्ता आहे पण जवळच आहे हा रोड. लहानपणी मित्रांनो ज्यावेळी रस्त्याची सोय नव्हती त्यावेळी आम्ही डोंगर चढून असं एकदम वरती यायचो मंदिराकडे यायला. खाली आमच्या गावातून पायवाटही यायला. पण आता कसं सगळं सुधारलं आहे तर रस्ते पण झाले, त्यामुळं अगदी डोंगर देवळापर्यंत गाडी जाते. कच्चा रस्ता केलेला आहे ग्रामस्थांनी इथल्या. अलीकडेच आपल्याला एक पहिलं मंदिर भेटलेलं आहे. चला तर आता आपण माझ्या समोर पाहू शकता माकडजाई देवीचं मंदिर पण आलं आहे. आपण पाहू शकता माकडजाई मंदिराचं आपण देवळापाशी आलो आहोत आणि नुकतंच या मंदिराचं जीर्णोद्धार झाला आहे. तर मित्रांनो आपण आता माकडजाई मंदिराच्या इथं आलो आहोत. नुकतंच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. अगोदर हे मंदिर एकदम छोटं मंदिर होतं, पण इथल्या ग्रामस्थांनी दखल घेतली आणि एक छोटं पण चांगलं मंदिर बनवलंय. आणि आपण याच्या तुमच्या मागे पण पाहू शकता की इथे छोटे छोटे पायऱ्या आहेत, जे की वरती डांबरी रोड आहे, तिथून खाली यायला रस्ता आहे हा वाटेकऱ्यांना. आणि आता गाडी पण यायची सोय झाली इथपर्यंत. आणि हा नजारा आपण पाहू शकता. चला या मग. तर मित्रांनो आपण आता माकडजाई मंदिरामध्ये आलो आहोत आणि इथं आल्यानंतर एक प्रसन्न असं वातावरण वाटतं. आणि खाली पण नजारा पाहू शकता आपण. मांडवे छोटंसं गाव आहे आणि धरण, खूप भारी असा नजारा आहे हा. आणि पावसाळ्यात तर खूप काही पाहण्यासारखं इथं. आताच आपण हा नजारा अनुभवू शकता. आपल्याला जी पायवाट दिसते इथून खाली येताना, गावातून छोटी अशी पायवाट डांबरीकरणासारखी दिसते, तर हा रोड सरळ वरती आला आहे आणि इथून पायवाट खरं सुरू होते डोंगरातून यायला. आणि इथून असा डोंगर वर चढून मानेवाडी या गावात आपण येतो आणि मग इथून आपण परत चालत या गावात इथून मंदिरापाशी आपण येऊ शकतो पायवाटेने. आणि गाड्या म्हटलं तर आपण आता तुम्हाला रोड दाखवला मांडव्यातून भैरवगड, हे भैरवगड ग्रामपंचायतीच्या अंडर येतं हे मानेवाडी गाव. छोटंसं गाव आहे, वस्त्या छोट्या आहेत. तर आता आपण मंदिराकडे जरा जाऊया, या तर मग. आणि या मंदिराचं मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे इथं आपण थोड्या वेळापूर्वी टोळेवाडी या छोट्या गावात एक आड बघितला, पाण्याचा आड बघितला जिथं पाणी कंटिन्यू आहे. तसंच इथं एक असं स्थळ आहे या माकडजाई मंदिरापाशी, जे की इथं पण 12ही महिने पाणी असतं आणि इथं पाण्याचा प्रवाह आहे. आणि ते पाणी म्हणजे एकदम देवाचं दिलेली देणगीच आहे म्हणा. की तिथं आता लहानपणीपासून आम्ही या मंदिरात येतो आणि हे पाणी कोण पेईल वगैरे, काही पाण्याचा कोण वापर करेल तर कोणालाही त्वचा रोग वगैरे झाला असेल तर नष्ट होतो या पाण्याने, असं इथली लोक पण सांगतात. आणि हे झालेलं पण आहे, खूप जणांना पण अनुभवलेलं आहे. त्यामुळे एक जागृत देवस्थान म्हणतो आपण, ते एक जागृत देवस्थान आहे. आणि इथं त्यामुळे आम्ही लहानपणी सहली वगैरे आमच्या गावच्या यायच्या, लहान मुलांना डबे वगैरे घेऊन आणि असं इथं आम्ही मस्त मोकळ्या असं या छान वातावरणात आम्ही एन्जॉय करायचो. आणि अजूनही इथं खूप सारे लोक व्हिजिट करतात, खूप सारे लोक येतात. आणि मी तुम्हाला ते पाण्याचं स्थळ पण दाखवणार आहे ज्यासाठी आपण आलो आहोत. पहिल्यांदा आपण आता देवीचं दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला मी ते पाण्याचं स्थान दाखवतो.
तर मित्रांनो आपण पाहू शकता देवी माकडजाई देवी. तर आपण हे पाहू शकता अशी सुंदर अशी मूर्ती आहे माकडजाई देवीची. तर आता आपण मंदिराच्या शेजारीच आहोत, म्हणजे पाठीमागे बॅक साईडला. आणि आपण मंदिराला लागून हा रोड वरती गेला आहे, तर तिथं ते पाण्याचं स्थान आहे जिथे पाणी 12ही महिने असतं. पण सध्या काय झालंय, ग्रामस्थांनी इथल्या ते वरून झाकलेलं आहे, पूर्ण बंद केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तिथं पाणी पाहू शकत नाही. पण मी तुम्हाला ते दाखवू शकतो, फक्त त्यांनी बंद केलेलं आहे ते. या. इथेच तो स्पॉट आहे पाण्याचा, ते त्यांनी पूर्ण इथं बांधकाम केलेलं आहे. आणि गावाकडे पाणी सोडल्याचं आहे, इथं दिसतंय आपल्याला गावाकडे पाणी गेलेलं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि इथंच ते मंदिर आहे माकडजाईचं, आपण पाहू शकता. आता आपण जाऊन आलो तिथं. आपण पाहू शकता की सायंकाळ झाली आहे, सूर्यास्त पण झाला आहे. आपण एक असं निसर्गरम्य ठिकाणी बसलो आहोत आणि समोर असा नजारा पाहू शकता की पवनचक्क्या आहेत सुझलॉन कंपनीच्या. वीज निर्मितीसाठी हे प्रकल्प आहेत. आमच्या गावातून पवनचक्क्या दिसतात, खाली आमचं गाव पण दिसतंय आपणास. मस्त असा नजारा आहे हा. आता अंधार व्हायची वेळ झाली आहे, त्यामुळे आता आपण घरी चाललो आहोत. आपण बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की आमच्या गावातून जे चंद्राकार मध्ये जे होल दिसतो डोंगरात पडलेला, तो तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला दिसतोय, मागाशी दिसत नव्हता, पण तो आपल्याला आता दिसतोय. छोटा का होईना, पण तो जो गोलाकार मध्ये दिसतोय तो होल दिसतोय. त्याच्यावर झेंडा पण दिसतो आपणास. अतिशय म्हणजे निसर्गाची किमयाच म्हणा याला, आपण बघू शकता. आणि हे असं वर खूप मोठं असं पठार पण आहे ते. आणि इकडे पण पाहू शकता पूर्ण लेवल असा हा डोंगर आहे.